हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतलेही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदीच्या पायाला ठेच लागलेली असते. समर तिच्यावर कापूस पट्टी लावत असतो तेव्हा स्वानंदी बोलते, अहो हो, पट्टी वगैरेची काही गरज नाही. तेव्हा समर बोलतो, पट्टीची गरज आहे, बाहेर गेला तर धूळ बसेल आणि जंतू संसर्गाबद्दल मला बोलायची गरज नाही. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. समर तिच्या पायाला पट्टी करतो. पट्टी झाल्यावर स्वानंदीला बोलतो की आता आणि अशाच पायांनी धूळ खात जायचं नाही, रिक्षाने जायचं नाही. बस आनंदी बोलते, नाही 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 नाही, अहो मार्केटमध्ये जायचं आहे, एवढ्याशा गल्ल्या असतात, कसं ड्रायव्हरसोबत एवढ्याशा गल्ल्यातनं जाणार आहे गाडी. तेव्हा समर बोलतो, ड्रायव्हर आहे की नाही, तुम्हाला सांगितलं का गाडी चालवा म्हणून, ते ड्रायव्हर बघेल कसं गाडी न्यायची ते. स्वानंदी बोलते, ठीक आहे. उठते ती, चालायला लागते आणि मुद्दाम पडायचं नाटक करते. तेव्हा समर बोलतो, अहो सांभाळून, किती धडपडत चालणार आहे, किती घाई करणार आहे. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते, थोडी मस्करी. तेव्हा समरचा फोन वाजतो. तेव्हा समर बोलतो की कमाल आहे तुमची, आणि बोलतो 1 मिनिट. फोन उचलतो आणि फोनवर बोलतो, कधी आत्ता, बरोबर आपण 1 तासावर मीटिंग घेऊन टाकूया. तेव्हा समर बोलतो, पोचतो मी. तेव्हा स्वानंदीला आवाज येतो की स्वानंदी मॅडम थांबा, मी पण येतो. तेव्हा स्वानंदीला तो डोअर ओपन करून देतो. तेव्हा स्वानंदी बोलते, थँक्यू. तेव्हा समरही बोलतो, वेलकम. इकडे मंदाकिनी डोळ्यांवर काकड्या ठेवते आणि आदिराकडे कॅलेंडर देते, सॉरी सुशकडे कॅलेंडर देते. तेव्हा सुश त्या कॅलेंडरवर नोट चिटकवलेली असते. तेव्हा सुश बोलते की हे काय आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते, वाचता येतं ना, वाच आणि तिकडे टांगून दे म्हणून. तेवढ्याच आदिरा सुशचे बाबा येतात. बाबा विचारतात की सुश, हे काय तुझ्या आईने नवीन खोळं घेतलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की अर्ज वाचा. तेव्हा सुश बोलतात की तेव्हा सुशचे बाबा बोलतात की तुझ्या आईने या वयात नोकरी विक्री करायचं ठरवले की काय, अर्ज वाचा म्हणते म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की अर्ज वाचा. तेव्हा सुश कॅलेंडरवरचा अर्ज दाखवते. त्यावर लिहिलेलं असतं की मी 2 दिवस रजेवर आहे, घरातील कामाला हात लावणार नाही. तेव्हा सुशचे बाबा बोलत असतात की मग घरातली कामं कोण करेल, आणि तुझी आई इतकी दाखवते, इतकं कामं करते, तितकं ती काहीच कामं करत नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते, मग तर प्रश्नच मिटला. आता मला पण बघायचं आहे की माझ्या वाचून घरातली कामं कशी होतात आणि कसं चालतं ते. तेव्हा सुशचे बाबा बोलतात की हिने काही नवीन खूळ घेतलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की सांगा ना, तुमची एवढी लाडकी सून आणली आहे ना, तिला सांगा, बघू, मला पण बघायचंच आहे की तुम्ही होळी कशी साजरी करतात म्हणून. इकडे समर आणि स्वानंदी ऑफिसच्या खाली येतात. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला एवढं लागलं आहे, पाय दुखतोय, तर कशाला जायचं आहे मार्केटमध्ये पायपीट करत, ऑनलाईन मागवलं तर सगळं सामान येईल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण ऑनलाईन मागवलं तर दुकानदाराने काय करायचं, त्यांचा धंदा कसा चालेल. तेव्हा समर बोलतो की अहो पण कधीतरी आपली पण सोय बघावी ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मला आवडतं हो, बघत बघत, फिरत फिरत अशा वस्तूंना हात लावून बघून घ्यायला, आणि पूजेचं सामान घ्यायचं आहे ना, मग ते तसंच घ्यावं लागेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ऐका, खरंच प्रॉब्लेम नाही मला, तुम्ही जा तुमचं ऑफिसचं काम करायला, मी माझं काम करते. स्वानंदी तशीच लंगडत लंगडत जात असते. तेवढ्यात समरला एक फोन येतो. तेव्हा समर बोलतो, हो पोचतोय, 15 मिनिटात पोचतोय. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो, एक मिनिट थांबा. तेव्हा समर फोनवर बोलतो, काय आत्ता सांगताय पोस्टपोन झाली असं, आता पुढच्या वेळेस ना आधी नीट प्लॅन करून आधी सांगत जा. तेव्हा समर फोन ठेवतो. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो, अहो बसा, या सोडतो तुम्हाला मी, मीटिंग पोस्टपोन झाली माझी, असं लंगडत नका जाऊ. तेव्हा समर आणि स्वानंदी गाडीत जात असतात. तेवढ्यात स्वानंदीला आनंदचा फोन येतो. तेव्हा स्वानंदी थोडी गांगरते, तिला कळत नसतं की आता काय करायचं समोर. तेव्हा ती फोन उचलते. तेव्हा आनंद बोलतो की ऐक ना स्वानंदी वहिनी, मी असं ठरवलं आहे ना, आता होळी पण येते, तर मी ऑफिसला यायचं ठरवलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, बरं मी नंतर बोलू का. तेव्हा आनंद बोलतो की अगं नंतर कशाला, मला ना खूप कंटाळा येतो आता, मला असं वाटते की ऑफिसला यावं म्हणून. तेव्हा स्वानंदी कशी बशी समरकडे बघत बोलत असते. तेव्हा आनंद बोलतो की मला घरी बसून खूप कसं तरी होतं आहे, मला असं वाटतंय की मी काम सुरू केलं पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते, हो बरोबर आहे. तेव्हा आनंद बोलतो, म्हणजे मग करू ना मी. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही 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 नको. तेव्हा समर तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा आनंद बोलतो, नको अगं पण असं कसं चालेल. तेव्हा निकिताही बोलते की बघ नको. तेव्हा स्वानंदी बोलते, आपण ना जरा नंतर बोलूया का. तेव्हा निकिता बोलते, नंतर बोलू म्हणते ना. तेव्हा निकिता फोन घेते आणि बोलते की ऐक ना, याला जरा समजव ना, याच्यामध्ये पेशन्स नाही आहेत, इतका कनवळा आहे ना समरचा, चॉईस दिला ना तर आत्ता जाऊन त्याला मिठी मारेल, त्याला कोणीतरी फसवेल, लगेच जाऊन जॉईन करेल ऑफिस असं म्हणतोय, तर याला सांग. तेव्हा स्वानंदीला कळत नसतं कसं बोलावं, काय बोलावं. ती कशी तरी फोन कानाला लावून गप्प बसलेली असते. आणि त्याला जरा सांग, जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत काहीही करायचं नाही, असं मी त्याला बजावून सांगितलं आहे स्वानंदी. तेव्हा आनंद बोलतो, 1 मिनिट दे माझ्याकडे फोन. तेव्हा आनंद बोलतो, ऐक ना स्वानंदी वहिनी, तुला मी खरंच सांगतो ना, मला ना असं घरात बसून पगार घेणं असं खूप गिल्टी वाटते. हे बघ समर माझा मित्र आहे, त्याबरोबर तो माझा बॉससुद्धा आहे, आणि हो त्याचं नुकसान होतं आहे, लोक त्याचा गैरफायदा घेत आहे, हे तुलाही माहिती आहे.
मला असं वाटतं की मी जॉईन करावं, त्याला गरज आहे माझी आणि झालेल्या पगाराला सुद्धा जागलं पाहिजे ना, काय वाटतं तुला? तेव्हा स्वानंदी फार गोंधळलेली असते. तेव्हा समर विचारतो, काय झालं? तेव्हा स्वानंदी बोलते, काही नाही. तेव्हा इकडनं आनंद बोलतो, काही नाही म्हणजे? काही नाही म्हणजे काहीच नको करू. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही नाही नाही, असं कसं? तेव्हा समर बोलतो, मग कसं? काहीतरी आहे. इकडे फोनवर आनंद बोलतो, काही नको नको म्हणजे? अगं मग तूच सांग ना, काय करू? तेव्हा स्वानंदी आता पुरतीच गोंधळ देते, बोलते, नाही नको, काही नका करू. तेव्हा आनंद बोलतो, काही नको असं कसं? तेव्हा स्वानंदीला काहीही कळत नसतं. तेव्हा समर बोलतो, कोण आहे? तेव्हा स्वानंदीला काही सुचत नसतं. तेव्हा स्वानंदी बोलते, बाबा. तेव्हा समर बोलतो, तुम्ही बाबांना आरे कारे करतात? तेव्हा स्वानंदी बोलते, नाही नाही, आहोच म्हणते मी त्यांना, आहोच म्हणते ना तुम्हाला मी, आहोच म्हणते ना मी त्यांना, सांगते की आईला सांगा, काही नको. तेव्हा आनंद बोलतो, अगं वहिनी कोणाच्या आईला आणि काय सांगू मी? तेव्हा स्वानंदी बोलते, आणि कुणाच्या? माझ्या. आणि तुझ्या आईला मी का सांगू? तेव्हा स्वानंदी बोलते की नका सांगू तुम्ही. तेव्हा समर बोलतो की अहो काय चाललंय तुमचं? तेव्हा आनंदी बोलते की ऐका ना, मी जरा नंतर बोलते ना. तेव्हा आनंदलाही काही समजत नसतं. तेव्हा समर बोलतो की मला द्या, मी बोलतो, मला बोलायचं त्यांच्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्हाला बाबांशी मी नंतर लावून देते ना फोन. इकडे आनंद फोनवर बोलत असतो की अगं पण आत्ता काय प्रॉब्लेम आहे सांगायला, मला काही कळतच नाही आहे. तेव्हा स्वानंदी फोनवर बोलत असते की आत्ता नको. तेव्हा समोर बोलतो, आता फोन त्यांचा चालूच आहे ना, मला ना होळीबद्दल त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदीला काही सुचत नाही. तेव्हा ती बोलते, ठीक आहे मग बाबा. तेव्हा स्वानंदी बोलते, बाबा. तेव्हा इकडनं आनंद बोलतो की आनंद आनंद बोलतोय मी. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा राजवाडे आहेत माझ्यासोबत, राजवाड्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, राजवाड्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, ते बोलणारे आता तुमच्याशी. तेव्हा आनंद जीभच चावतो, पटकन फोन निकिताकडे देऊन देतो. तेव्हा समर इकडे बोलतो की अहो पण परत परत तेच तेच काय सांगताय? तेव्हा निकिता फोन उचलते आणि बोलते की काय गं, याने फोन फेकला. तेव्हा स्वानंदी बोलते, बाबा नीट बोला हं, राजवाडे असणारे, याचा पुढचा आवाज राजवाड्यांचा असणारे. तेव्हा स्वानंदी समरकडे फोन देते. तेव्हा समर बोलतो, हॅलो बाबा नमस्कार. तेव्हा निकिताला काही सुचत नसतं. तेव्हा निकिता बारीक आवाजात बोलते की हॅलो. तेव्हा समर बोलतो की हॅलो बाबा, आवाजाला काय झालं तुमच्या? तेव्हा समर बोलतो की तुमच्या आवाजाला काय झाले? तेव्हा निकिता कोकिळेचा आवाज करते, तऱ्हेतऱ्हेचे आवाज काढत असते आणि फोन कट करून देते. तेव्हा समर बोलतो की तुमच्या बाबांच्या आवाजाला काही झालं आहे का? तेव्हा स्वानंदी बोलते, बाबांच्या आवाजाला? तेव्हा समर बोलतो की हो, पुन्हा बाईसारखा येत होता. तेव्हा स्वानंदी बोलते की आईने घेतला असणार फोन. तेव्हा समर करतो. तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्हाला नंतर लावून देऊ फोन मी? म्हणजे हां, म्हणजे आई आहे ना आत्ता फोनवर, त्यामुळे नंतर. तेव्हा समोर बोलतो की हो हो, नंतर लावल्यावर बोलेन मी. तेव्हा आनंद इकडे बोलतो की अच्छा, समोर होता जवळ म्हणून स्वानंदी बोलायला दचकत होती. तेव्हा निकिता बोलते की त्याचा आवाज ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. तेव्हा आनंद बोलतो, तू ते खारखूर कोकिळा कुत्रा काय चालू होतं? तर निकिता बोलते की अजून कुठला आवाज काढायचा, मला तर 2च आवाज येतात. हे पण आपल्यामुळे, सॉरी माझ्यामुळे प्रॉब्लेम तर नाही होणार ना? त्याला कळलं नसेल ना, कारण की एकदा मी त्याच्यासमोर कोकिळेचा आवाज, तेवढ्यात पुन्हा फोन वाजतो. तेव्हा आनंद बोलतो की थांब, तिचाच फोन आला. तेव्हा समर आणि स्वानंदी मार्केटमध्ये असतात. तेव्हा आनंद विचारतो की काही काही प्रॉब्लेम नाही झाला ना? तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही. तेव्हा आनंद बोलतो 1 मिनिट. तेव्हा तो निकिता बोलते फोनवर की अगं सॉरी हां, तू समोर बरोबर असशील याची अपेक्षाच नव्हती. तेव्हा स्वानंदी बोलते नो प्रॉब्लेम, अजून मी त्यांच्यासोबत काही वेळ असणार आहे, मी तुम्हाला नंतर करते फोन, ओके? तेव्हा आनंद बोलतो की 1 मिनिट, एकच मिनिट सांग, मी कंपनी जॉईन करू का नको? तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही नको. तेव्हा समर बोलतो, अहो काय असं मध्येच का थांबला फोनवर? तेव्हा स्वानंदी बोलते आले आले, आणि फोनवर बोलते नाही नको, ते नेटवर्क नाही, मी करते हां फोन. तेव्हा निकिता बोलते ठेव ठेव. इकडे स्वानंदी आणि समर दुकानात येतात आणि पूजेचं सामान घेत असतात. तेव्हा समर बोलते की अहो पण हे सगळं तुम्ही कशाला करताय, स्टाफ आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते, हे बघा आपल्या वस्तूंना पर्सनल टच हवा. तेव्हा समर बोलतो, अहो पण तुमच्या पायाला लागलं आहे ना? तेव्हा स्वानंदी बोलते की काही नाही हो एवढं, मला आवडतं हे सगळं असं खरेदी करायला. तेव्हा समर बोलतो, आवडतं? हे तुडुंब भरलेले रस्ते, ट्रॅफिक, हे खड्डे पडलेले रस्ते, हे सगळं तुम्हाला आवडतं? तेव्हा स्वानंदी बोलते, हे काय फक्त आपणच नाही करत, दुकानदार पण विकतात ना त्यांच्या वस्तू. तेव्हा समोर बोलतो, छोट्या उद्योगांना मदत करायला पाहिजे, करा. त्यासमोर कंटिन्यू नाकाला रुमाल लावून बसलेला असतो आणि मनात बोलतो की जे आयुष्यात कधी केलं नाही ना ते सगळं करतोय, काय आता आलिया भोगासी करावे सादर. इकडे स्वानंदीचे बाबा आदिरा आणि सुशला होलिका दहनाची स्टोरी सांगत असतात. तेव्हा मंदाकिनी मुद्दामच टॉन्ट करते की स्टोऱ्या सांगत राहिल्या तर कामावर राहतील. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की सुश, तुझ्या आईला सांग, तिने सांगितले ना एकदा नाही करणार आहे म्हणून, आमचं आम्ही बघू काय करायचं ते. तेव्हा सुश आणि आदिरा लिस्ट बनवत असतात. तेव्हा आदिरा बोलते की बाबा जे कार्टमध्ये मी सेव्ह करून ठेवलं आहे ना, मी ते आत्ताच ऑर्डर करून घेते. तेव्हा मंदाकिनी बोलते झालं, लगेच ऑनलाईन ऑर्डर करायला सुरुवात. सगळ्याच गोष्टी काही ऑनलाईन मिळत नसतात, काही बाजारात जाऊन पण घ्यायच्या असतात.
सूज तुझ्या आईला सांगते तिच्या पद्धतीने करते ना. तेव्हा आदिरा बोलते बाबा आई इज राईट. मी ना काही गोष्टी पटकन ऑर्डर करते आणि पटकन निघते. तेव्हा मंदाकिनी बोलते मी नाही खाणार बाहेरचं फूड वगैरे. तेव्हा सुशचे बाबा बोलतात की बाहेरचं खाणार नाही ना, मग तिला सांग खिचडी लाव चालेल आम्हाला. तेव्हा मंदाकिनी बोलते मी रजेवर आहे, मी काही काम नाही करणार, स्वयंपाकघरात पायच नाही ठेवणार मी आज. तेव्हा आदिरा बघते आणि बोलते बाबा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की सोडून दे, तू काहीच टेन्शन घेऊ नको, तू आणि रोहन बाजारामध्ये जा, मी बघतो, मी लावतो खिचडी. तेव्हा आदिरा बोलते अहो असं काय करतात तुम्ही, नाही तुम्ही काम नाही करायचे, तुम्ही प्रत्येक वेळेस काम करतात. एक काम करते मी खिचडी लावते, तुम्ही मला स्टेप बाय स्टेप सांगा, म्हणजे मी व्यवस्थित तुम्हाला खिचडी खाऊ घालेल, फर्स्ट टाईम बनवेल. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात ही बघ ना सुष्मिता एकदा तरी म्हणाली का मी करते असं. तेव्हा सुश बोलते डॅडा यार. तेव्हा सुष्मिताचे वडील बोलतात की डॅडा काय लावलं आहे गं, खोटं बोलतोय का मी. तेव्हा आदिरा बोलते की इट्स ओके बाबा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही दोघं बाजारात जा, मी मस्त खिचडीची ट्रीट देतो. ट्रीट म्हणजे फक्त ट्रीट नाही, तळलेले पापड भरलेल्या मिरच्या मस्त बनवूया आपण. आदिरा खूप खुश होते. इकडे स्वानंदी समरला बोलते की अहो चला. तेव्हा समर नाकावरचा रुमाल काढतो, त्याला शिंकायला लागतात. दुकानाच्या बाहेर तेवढ्यात त्याला काही लोक भेटतात, बोलतात की एक्सक्यूज मी सर, तुम्ही समर राजवाडे ना. तेव्हा ते बोलतात कमाल चक्कर राजवाडे इंडस्ट्रीचे ओनर मार्केटमध्ये, किती डाऊन टू अर्थ आहात सर तुम्ही. पाहिजे ते एका फोन कॉलवर घरात सगळं काही मागू शकला असतात, तरी पण तुम्ही ओपन मार्केटमध्ये ग्रेट सर. तेवढ्यात दुसरा बोलतो ग्रेट काय, बायकोसमोर नवऱ्याचं काही चालत नसतं. मग कुणी असो राजवाडे झाले तरी बायकोच्या सांगण्याप्रमाणेच वागावं लागतं. ते लोक गेल्यावर समर स्वानंदीला बोलतात जाऊया का आता, हे हातात अशा पिशव्या घेऊन पायाला लागलेले असताना काय गरज होतं यायची. तेव्हा असं स्वानंदी बोलते मी माझी जात होते ना, मी कशाला आले. तेव्हा समर बोलतो माझी मीटिंग पोस्टपोन झाली, मला वाटलं तुम्हाला पायाला लागले मदत करावी, आभार मानायचं सोडून तुम्ही मलाच विचारताय कशाला आलो. तेव्हा स्वानंदी बोलते ओके धन्यवाद. तेव्हा समर बोलतो ओके म्हणू नका मार्केटमध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समोर बोलतो अशा पिशव्या हातात घेण्यापेक्षा ना ट्रॉली घेऊन यायची. तेव्हा स्वानंदी बोलते इथे ट्रॉली कुठे घेऊन येणार. तेव्हा समोर बोलतो मॉलमध्ये जायचं ना मग. तेव्हा स्वानंदी बोलते मॉलमध्ये पूजेचं सामान मिळतं का, चला. तेव्हा समोर बोलतो हळू चला, रस्त्यात नका सांभाळायला लावू मला आता तुम्हाला, चला या इकडनं. इकडे स्वानंदीचे बाबा रोहनला आवाज देतात आणि बोलतात की आदिरासोबत बाजारात जा. तेव्हा रोहन बोलतो की चल जाऊया की. तेव्हा तो एक पिशवी घेतो. तेव्हा आदिरा बोलते मी चेंज करून येते. तेव्हा रोहन बोलतो की काय गरज आहे, इथेच तर जायचं आहे. तेव्हा आदिरा बोलते की तू ही पिशवी घेऊन जाणार आहेस बाजाराला. तेव्हा मंदाकिनी येते आणि बोलते की तू कुठे चालला आहेस. तेव्हा रोहन बोलतो की काही नाही बाजारात जाऊन येतो आदिरासोबत. तेव्हा मंदाकिनी बोलते ती एकटी नाही जाऊ शकत, तिला कोण घेऊन जाणार आहे, धडधाकट आहे ती, पळवून नाही नेणार कोणी. तेव्हा आदिरा काहीही बोलत नाही. तेव्हा ती बोलते की तू आर शुअर की हीच पिशवी घ्यायची. तेव्हा रोहन बोलतो की हो पिशवी हीच तर पिशवी बाजाराला नेतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की आम्ही जुने कपडे फेकून देत नाही, त्याची पिशव्या किंवा असं पुसायला वापरतो. जा बघूया आदिरा कशी शॉपिंग करते, पूजेचं सामान कसं घेते. तेव्हा इकडे समोर ट्रॉली घेऊन येतो आणि तिच्याकडनं पिशव्या घेतो आणि ठेवतो आणि बोलतो की आता हातात घेऊन फिरायची गरज नाही. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते कुठून आणली ट्रॉली. तेव्हा समोर बोलतो की छोट्या उद्योजकांना मदत करायला हवी, पण आपली सोय पण महत्त्वाची असते आणि शोधलं की सगळं सापडते. तेव्हा स्वानंदी म्हणते खरंच अशी जादूची कांडी फिरवल्यासारखं तुम्ही लगेच ट्रॉली हजर केली. समोर बोलतो मित्रासाठी इतकं तर करूच शकतो. तेव्हा स्वानंदी खूप हसते आणि बोलते की तुम्ही खरंच कमाल आहात पण. तेव्हा समर बोलतो की कमाल आहेच मी, फक्त तुम्हाला उशिरा कळतं. तेव्हा स्वानंदी बोलते ओके, लगेच बोलते की सॉरी आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.